विदर्भात सोमवारी वीज कोसळून 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। भंडाऱ्यामध्ये वीज कोसळली, ज्याच्यामध्ये 2 महिला मजुरांचा मृत्यू झालाय, तर चिचटोला इथे वीज कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। नागपूरमध्ये सुद्धा मोहोपा इथे वीज कोसळली आणि पती पत्नीचा मृत्यू झाल्याचं कळतंय। या संदर्भात आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेत। जितेंद्र, हवामान विभागाने अलर्ट सुद्धा दिला होता जोरदार पावसाचा किंवा विजांचा गडगडाट होईल याचा, आणि त्याच्यामध्येच हे दुर्दैवी बळी गेलेत असं म्हणावं लागेल। रिद्धी, पावसाचा खंड पडलेला आहे अनेक ठिकाणी, खास करून पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड पडला होता, ज्यामध्ये नागपूर आणि भंडारा जिल्ह्याचाही समावेश आहे। मात्र शनिवारी आणि रविवारी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी जे आहे ते शेती पिकाच्या कामांना सुरुवात केलेली होती, कुठे रोवणीसाठी तर कुठे निंदण्यासाठी शेतमजूर जे आहेत किंवा शेतकरी आहेत ते शेतात गेलेले होते। आणि अशा वेळी वीज कोसळून सोमवारी विदर्भातील 2 जिल्ह्यांमध्ये, ज्यामध्ये नागपूर आणि भंडारा याचा समावेश आहे, 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। पहिली घटना आहे ती नागपूर जिल्ह्यातल्या मोहोपा येथील आहे। कळमेश्वर तालुक्यातील मोहोपामध्ये रेवतकर कुटुंबीय हे शेती पिकासाठी शेतात गेलं होतं। मात्र जोरदार पाऊस सुरू झाला, मुसळधार पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर विजांचा कडकडाटही सुरू झाला। त्यानंतर त्यांनी एका मंदिराचा आडोसा घेतला होता पावसासाठी बचावासाठी। मात्र त्यानंतर शेजारीच एका झाडावर वीज कोसळली आणि त्यामध्ये या होरपडून दोन्ही दाम्पत्याचा मृत्यू झालेला आहे। तर दुसरी घटना भंडारा तालुक्यातील आहे। भंडारा तालुक्यामध्ये लाखनी येथील चिचटोला येथे वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर शेती पिकासाठी काम करण्यासाठी शेतात गेलेल्या मजुरांचाही मृत्यू झालेला आहे, ज्यामध्ये 2 महिला मजुरांचा मृत्यू झालेला आहे। मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव शिवारातील ही घटना आहे। 4 महिला या घटनेमध्ये जखमी झालेल्या आहेत। येथे 3 ते 4 दिवस पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे। त्यामुळे विजांपासून सतर्क राहण्याचा आणि बचावाचा जो आहे तो इशारा किंवा जे आवाहन आहे ते प्रशासनाने केलेलं आहे। रिद्धी, जितेंद्र, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी। Thank you.